आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक रवी नाना काळे यांचा वाढदिवस उत्साहात. सातपूर येथील सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीचे खंदे समर्थक, दलित चळवळीचे मोठे योगदान असलेले दलित मुक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या उभारणीसाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवी नाना बाबूराव काळे यांचा वाढदिवस कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथील मध्यवर्ती ठिकाणी केक कापून उत्साहात संपन्न करण्यात आला व उपस्थितांना मिष्टान्न देण्यात आले. यावेळी 50+ ग्रुपच्या वतीने रवींद्र नाना काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका सविता रवींद्र काळे यांच्या वतीने रवींद्र काळे यांनी शुभेच्छा देण्यात आल्या. जन्मदिवसाच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला काळूजी काळे, रमेश तात्या काळे, मोगल काळे, वसंत पंडित, शामराव काळे, भिवानंद काळे, अरुण काळे, सुनील काळे, राजू काळे, संतोष काळे, राजेंद्र सोनवणे, अशोक उशिरे, भाऊसाहेब काळे, राजेंद्र नेटावटे, परवेश शेख, नंदकुमार जाधव, राजेश आवारे, महेंद्र पंडित, निलेश जाधव, विनोद निगळ, अजय काळे आदी 50+ ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांनी रवी नाना काळे यांच्या कार्यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड बाणाच्या निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व ज्येष्ठ वयस्कर सगळे जे उपस्थित झाले सर्वांचं मी माझ्या वतीनं स्वागत करतो. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला इथं आपल्या राजवाड्यातल्या लोकांनी, माझे जे मित्रपरिवार आहे त्यांनी सर्वांनी जो मान दिला आहे, म्हणजे खरं म्हणजे माझ्या जीवनाची जी आतापर्यंतची वर्ष गेली त्याची पावती बनून तुम्ही या सर्वांनी माझी जी स्तुती केली याचा मी लायक आहे नाही आय डोंट नो, पण तरीसुद्धा तुम्ही जी मला जे मान सन्मान देत आहेत त्याच्यावरून असं वाटतंय का मी माझी जी वाटचाल आहे ती योग्य दिशेने आहे. मी कोणाला माझं एक हे प्रिन्सिपल आहे, आपण कोणाला वेळेवर लवकर कोणाला दुखवायचं नाही आणि जेवढं सन्मान, जेवढं सहकार्याने, जेवढं प्रेमाने वागता येईल तेवढं वागायचं, कथाकथाच्या धर्मानुसार वागायचं, असं मी याच्या सगळ्यांचं मी आशीर्वाद, सगळ्यांचा मी आभार मानतो इथं माझा हा जो सन्मान केल्याबद्दल. असंच आपल्याला मला आशीर्वाद असू द्यावे अशी मी तथागताच्या जेव्हा तुमच्या मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. सर्व महापुरुषांना दिवार अभिवादन. आज ज्यांचा वाढदिवस आहे, आमचे मार्गदर्शक नेते ज्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो, आज यांच्या रवी नाना काळे यांच्या वाढदिवसाला उपस्थित आमचे मोठे बंधू भिवानंद अप्पा काळे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोसायटीचे चेअरमन रमेश तात्या काळे, माजी नगरसेवक अरुण भाऊ काळे, माजी महापालिकेचे इंजिनियर राजा सोनवणे, आमचे दुसरे मोठे बंधू काळू काका काळे, श्याम काका काळे, वसंतजी पंडित, मोगल तात्या काळे, सुनील भाऊ काळे आणि खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मामध्ये एक रूपाने आणि सर्वांची मैत्री अशी प्रेमाचे असलेले आमचे मोठे बंधू विनोदजी निगळ, प्रवीण संसारे, भीमोत्सव समितीचे खजिनदार अजय काळे, कान्हा काळे, राजाभाऊ नेटावटे, मोबिन शेख आणि खऱ्या अर्थाने पत्रकारिता ज्यांनी या सातपूर शहरात जिवंत ठेवली, फक्त जाहिरातीच नाही पण मजकूर देखील छापणारे आमचे मोठे बंधू नंदकुमार जाधव, त्यांचा एक पत्रकारिता सफळ झाल्याने आता उभारी घेतलेली त्यांनी. सर्वप्रथम नंदकुमारसाठी टाळ्या वाजवा. आणि नानांच्या बद्दल बोलायला मी काही इतका मोठा नाही, पण एक प्रामाणिक चळवळीतला कार्यकर्ता काय असतो त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला घडवले. म्हणे तुम्हाला एक आवर्जून मला या ठिकाणी मी सांगू इच्छितो का आपल्या राजवाड्याचा संघर्ष या निवडणुकीमध्ये खूप मोठा होता, पण खंबीरपणे ज्या क्रिमिनल लोक, मी म्हणाल गुन्हेगार लोक, ज्यांनी समाजासाठी काही केलं नाही, समाजाच्या कुठल्या चळवळीत सहभागी नाही, पण 25, 30 वर्ष खुर्ची दाबून ठेवली होती, पण नानाच असे एकमेव मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना धीर देत होते का तुम्ही ही निवडणूक काळे ब्रँड खाली नाडताय, तुम्ही त्यांचा सपाटा केल्याशिवाय राहणार नाही. असं नेतं घडणे सोपं नाही. नानांनी जवळजवळ त्यांच्या आयुष्यातले 30 ते 35 वर्ष आंबेडकर चळवळीला दिले. आंबेडकर चळवळीनंतर नोकरी केल्यानंतर देखील आपला आयुष्यातील बहुमोल वेळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोसायटीच्या
जडण घडण्यासाठी देत आहात महत्वाचे काम आजपर्यंत समाजाचे ज्या हॉलच्या माध्यमातून प्रबोध नगर असेल, महादेव नगर असेल, संतोष माता असेल, संत कबीर स्वारंबर या येथील कुटुंबाचे गोरगरिबांची ज्यांची अवस्था बिकट आहे अशा गोरगरीब परिवारांचे विवाह सोहळे साखरपुडे या हॉलमध्ये होतात आणि प्रामाणिकपणे त्या समाजासाठी सुख सुविधा देण्याचं काम देखील नानांनी केले. नानांचं काम सांगण्या इतकं शब्दात सांगण्या इतकं नाही. अशा या माझ्या नेत्याला, माझ्या मार्गदर्शक मोठ्या चळवळीतील नेत्याला मी माझ्या परिवारातर्फे प्रभाग क्रमांक 11च्या चारही सेवकांतर्फे भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळ तर्फे नानांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय ग्रुपचे सर्व तसेच आमच्या दादासाहेब गायकवाड सोसायटीचे सेक्रेटरी यांच्या वाढदिवसाप्रसंगी जमलेले आपले दादासाहेब सोसायटीचे चेअरमन रमेशजी तात्या काळे, अरुणभाई काळे, भिवानंदजी काळे, महेंद्र पंडित, मोगल तात्या काळे, वसंतराव पंडित, सुनीलराव काळे, रविनाना काळे, विशेष करून परवेशभाई आणि राजू नेटवटे हे खरं तर जास्त जवळकीचे मित्र आमच्या नानांचे आहेत. नानांच्याबद्दल बोलायचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं आलेलं हे आगळं वेगळं रूप आहे. खरं म्हणजे नानांच्या जवळचे संघटन कौशल्य आहे ते अतिशय बेफान आहे. कारण ह्या आमच्या या 30-35 वर्षाच्या प्रवासात जेव्हाही कोणत्याही दोस्तीमध्ये काही कटुता निर्माण झाली आणि ती कटुता नाहीशी करण्याचं वेळोवेळी काम हे नानांनी केलेलं आहे. आणि खरं तर आम्ही कुठेही निघालो तर नानांना सर्वच्या सर्व जे आमच्या पार्टी 50+ ग्रुपचे सदस्य आहेत ते सर्व पाहिजे. तो स्वतः विचारतात ठरलेले त्याला घेतलं पाहिजे, तो आपल्यातला म्हणजे काही चुकलं असेल पण आपण मित्रपरिवार आहे, आपण मित्रपरिवाराने एकत्र नांदलं पाहिजे, राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपले एकमेकाचे ऋणानुबंध आहेत हे वाढत राहतात. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात हे प्रत्येकाला ते सांगत असतात. याच्यामुळे त्यांचं हे संघटन कौशल्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी सामाजिक काम चांगल्या पद्धतीने केलेले हे सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या शब्दाला आपल्या सातपूर नगरीत खरोखर किंमत आहे. अशा या नेतृत्वाचा आज वाढदिवस करताना आमच्या 50+ ग्रुपला खरंच व्यक्तिशः मला पण आनंद होत आहे. जसं बाबासाहेब आंबेडकर जयंतीची वाढ बघतो आपण, त्यांच्या जयंतीची वाढदिवसाची वाढ बघतो, तशीच आमचा 50+ ग्रुप नानांच्या वाढदिवसाची वाढ बघत असतो. कारण या दिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष करत असतो आणि त्याचं सगळं स्पॉन्सरशिप नाना करत असतात. त्याच्यामुळे तो आनंद द्विगुणित होत असतो, आनंद वाढतो. म्हणून मी अशा आमच्या या मित्राला पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटी जावो अशी मी प्रार्थना करतो. देखील कुठल्याही पद्धतीची पर्वा न करता की माझ्या पाठीमागं कुटुंब आहे, माझ्या पाठीमागं बाकीचा परपंच आहे. मी जर नोकरी, बाकीचे लोक काय करतात, नोकरी का नोकरी म्हटली की त्यांना 8 तास नोकरी, लोक लगेच घर आणि नोकरी अशा पद्धतीने न करता आम्ही दलित चळवळीमध्ये काम करत असताना मुक्ती साईडला जर पुढं काळा घोड्याला मोर्चा असायचा विटीला आणि त्या मोर्चासाठी मग नोकरी न बघता सकाळीच पंचवटीनीच निघायचं, नाही तर रात्री 12ची जी गाडी धरायची आणि अशा पद्धतीने चळवळीची सुरुवात तेव्हा होती. आता चळवळ एकदम मोठी श्रीमंत झालेली आहे रविनाना. ती चळवळ आणि आताची तुमची चळवळ फार सोपी, तुम्हाला एकदम सोपी. आता काय 5 स्टार गाडीला सेल मारलं, थारला का निघाली सकाळी 4 तासात लगेच मुंबई. आम्हाला रात्रभर जागावं लागायचं तेव्हा आणि ते जागरण करून ती ट्रेन आली तर आली, नाही तर मग दुसरी परत ट्रेन भेटायची आणि मग तिथं सकाळी प्लॅटफॉर्मवर झोपायचं, नाही तर मग आपलं दादरला झोपायचं. अशा पद्धतीने कुठेही तिथे काम करून या चळवळीचं काम रविनारांनी त्या अर्थाने त्या केलेलं आहे. आणि त्याच्यात नोकरी पण सांभाळली. नोकरी देखील हा एकदम अतिशय काट्याचा मुकुट असतो. नोकरी तुम्ही कोणत्याही विभागात काम करा, नोकरी काम करत असताना सुद्धा स्वतःचं चारित्र्य सांभाळावं लागतं, त्यानंतर देवाणघेवाण सांभाळावं लागते, कुठल्याही प्रकाराचा कलंक न लागता एकदम सेवानिवृत्त होऊन म्हणजे जी पदवीची कमावली सेवानिवृत्त होऊन जी नोकरी करून आणि त्यानंतर ते पेन्शनला पात्र झाले. म्हणजे अशा पद्धतीने काम केलं असताना कुठल्याही प्रकारचा म्हणजे किती धोका जीवाला पत्करला पण माझ्या नोकरीवर सुद्धा करता येणार नाही अशा हिशोबाने अतिशय
भगवान बुद्धाच्या कृपेने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं नाही. इथून पुढचं आयुष्य ती करते, धमाला देतात आणि चळवळीला देतात. रवीने खरंच सांगितलं की ही आणीबाणीची लढाई होती. 2017 इलेक्शन झाले, 26पर्यंत प्रशासन होतं आणि त्याच्या अगोदरचं काय होतं आपण बघितलं. पण रवी नानांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला खरंच ही अस्तित्वाची लढाई आहे, आरे कंपनीचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं आहे, म्हणून नानांनी म्हणजे आमच्यासारखं नाही, मलाही सांगितलं असेल, भाऊलाही सांगितलं असेल, अरुणलाही सांगितलं असेल की या गटामध्ये तुम्ही फॉर्म भरू नका, भले तुम्ही कुठेही काम करा, पण हा गट मात्र SC राखीव हा तसाच राहता. आणि SC राखीव आपल्या इथून एकच राजवाड्यातून फॉर्म घेण्यामुळं आपण भरगच मताने यालाच नाही पूर्ण पॅनलला निवडून आणून दिलं आहे. कारण ते किती नाही म्हटले तर पॅनलला आपल्या 1600 मतं आपल्या इथून पडलेले. ते अशा पद्धतीने हे रवी नानांनी जे काम म्हणजे आमच्या रवीने सांगितलं तर त्यांचं जे काम आहे ते रवी नानांनी कसं म्हणजे कोणाला राग आला असेल, अरुण भाऊला आला असेल, कोणाला आला असेल, मला आला असेल, सोनवडेला आला असेल, तात्याला आला असेल, परंतु ते काम त्यांनी केलं. आणि काळे कंपनीचा झेंडा जो लागला आहे तो तुमच्या आणि माझ्या सर्व काळे कंपनीचे कॉलर आहेत. त्यामध्ये पाहुणे आपले पंडित आहेत, अनेक नेटवते आहेत, उशिरे आहेत, सोनवणे शेख आहेत, त्या सगळ्यांनी देखील महेंद्र पंडित आहे, या सगळ्यांनी देखील आपल्या हाकेला हाक देऊन आपण जे सांगितलं नाना ते काम प्रत्येकाने केलं आणि आपला झेंडा लागला आहे. म्हणून त्यासाठी हा आजचा दिवस खऱ्या अर्थाने विशेष महत्त्व आहे. या एप्रिल महिन्यामध्ये आधी म्हणजे सगळं महापुरुषांचे वाढदिवस, त्यामध्ये आपला एक छोटासा म्हणजे एक बाबासाहेब एक छोटा सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करत आहोत असे रवीजी काळे यांच्या बाबतीत सांगायचं, आता आपण सांगितलं अतिशय विद्यार्थी दशेत असताना दलित मुक्ती सेनेमध्ये म्हणजे आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना अनेक मोर्चे असतील, आंदोलनं असतील, कुठेही बाहेरगावी जायचा कार्यक्रम असेल त्या सभाच ठिकाणी रवी नाना आणि आम्ही सगळे सोबत असायचो आणि त्या कार्यक्रमाला हजेरी लावायचो. त्यावेळेस कधी नोकरीचा विचार केला नाही आम्ही सर्वांनी, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच ही चळवळ डोक्यात ठेवून पुढे सामाजिक कार्य हे करत आलेलो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारानंच आम्ही आज तागायत हा प्रवास करत आलेलो आहे. आणि म्हणून असे शांत मनमिळावू आणि सगळ्यांना मैत्रीचा जपणारे आणि सगळ्यांचा एक आदर्श घेऊन एक वाटचाल करणारे असे रवीजी काळे यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या बाबतीत एवढं सांगतो का मैत्री कशी जपायची असते. मैत्री हे जगातील एकमेव असं नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं नक्की आहे. म्हणून आयुष्याच्या कोणत्याही वळणावर माणूस एकटा पडू नये म्हणून यासाठी निसर्गानं निर्माण केलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असे आपल्या सर्वांची मैत्री जपणारे रवीजी काळे यांना पुन्हा एकदा मी आपल्या 50+ ग्रुपच्या वतीनं, जॉगर्स फाउंडेशन ग्रुपच्या वतीनं, काळे फाउंडेशनच्या ग्रुपच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना पुढील आयुष्य सुखी, समाधानी, प्रगतीचं आणि भरभराटीचं जावं. शांती आणि करुणेचा आणि महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षण दिला छत्रपती शाहू महाराज त्यांची आपण 2 दिवसांनी जयंती साजरी करणार. असे आपले बाकी विधाते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपले शिवार वंदन करून आपण ज्यांच्या जन्मदिवसाला उपस्थित आहात. माझ्यापूर्वीच विवानंदजी आणि काळूभाऊंनी रवी नानांच्या संदर्भात सांगितलं की अनेक वर्ष या चळवळीला खऱ्या अर्थानं योग्य मार्गदर्शन देणारे त्यांच्या नसानसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे ती ठासून भरलेली आहे की ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं समाजाची प्रगतीचे, समाजाचं मार्गदर्शन कसं जाईल आणि बाबासाहेबांचे जे विचार आहे ते विचार आपल्या समाजापर्यंत, नाच्या घटकापर्यंत कसे पोहोचवता येतील असे रवी नाना काळे यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्याला सर्वांना माहिती की दादासाहेब गायकवाड असून सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर असतानाही सोसायटीचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. आपण सर्वांनी एक मनामध्ये ठेवलं पाहिजे की आपण या जीवनामध्ये जगत असताना आपलं मित्रत्वाचं नातं या ठिकाणी जपलं पाहिजे. कारण मित्र हा एक कवी म्हणतो
मित्र हा गारव्यामध्ये वनव्यासारखा. आणि जर एखादा मित्र आपला असेल आणि आपल्याला अडचण समस्या आली तर आपण प्रामाणिकपणे त्याला सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो. कारण मित्र हा आपल्या इतर नात्यांपेक्षाही वेगळं नातं असतं की जे नात्यामध्ये कुठलाही तुझ्या भाव नसतं, कुठल्या प्रकारचं काही मनानं शंका कुशंका नसते. असं मित्रत्वाचं नातं निभवणारे रवी नाना काळे आहे. अनेक वेळा आपण बघितलं, आपण सांगितलं की या चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं जी मुक्ती सेना होती कवडे सरांच्या नेतृत्वामध्ये ज्यामध्ये काम करत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते त्यावेळेस तयार झाले. आणि कार्यकर्ता कसा असावा की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं रक्त म्हणजे मनामध्ये जे तळमळ आहे ती भोंगी नसावी, ती प्रामाणिक असली पाहिजे. कारण ती गरज आज त्यावेळेस होती, ती आजही आपल्याला त्या ठिकाणी प्रकाशाने जाणवते आणि ती असली पाहिजे. आणि ती रवी नाना काळेमध्ये आजही आहे. ती त्यावेळेस देवानंदजींनी काय सांगितलं की सरकारी सेवेमध्ये काम करत असताना कर्मचारी थोडा घाबरतो की आपल्या कारवाई होतील, काही कुठल्या प्रकारच्या आपल्या विरोधात काही नोटिसा निघतील. परंतु नवीन नानांनी कुठलंही आंदोलन असो, मोर्चा असो, समाजाप्रती जी भूमिका घेतली ती भूमिका आजच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे 50+ ग्रुप जो आहे तो सातत्याने हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य जर असेल तर तुम्ही संपत्ती कमवू शकतात. त्या ग्रुपचे सदस्य या नात्यानं मी रवी नानांना आपल्या भावी जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य लाभो. त्याचप्रमाणे त्यांच्या हातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आतुर राहिलेलं काम आहे ते पुढे जाण्यासाठी तथागत गौतम बुद्ध त्यांना शक्ती देव. जन्माचा महिना असतो. ह्याच महिन्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आणि ह्याच महिन्यात आमच्या 50+ ग्रुपचे सदस्य, आमचे मार्गदर्शक कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोसायटीचे सेक्रेटरी आणि आंबेडकर चळवळीतला एक कंचा भीम सैनिक रवींद्र बाबूराव काळे यांचा आज आपण वाढदिवस 58वा वाढदिवस आपल्या या 50+ ग्रुपे साजरा करत आहोत. रवी नानांच्या बाबतीत सांगायचं एक असं प्रेमळ आणि चांगलं नेतृत्व या सातपूर राजवाड्याला लाभलं आहे. त्यांच्या हातून बरीचशी कामे झालेली आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सोसायटीवर सेक्रेटरी म्हणून अनेक वर्षापासून ते काम बघतात आहे. आंबेडकर चळवळ असो, कुठलं आंदोलन असो, त्यांनी कधीही नोकरीचा विचार केला नाही. त्या आंदोलनात सहभागी झाले. अशा या कणखर नेतृत्वाला मी वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो.